भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून आणि आयुष डिपार्टमेंट भारत सरकार यांच्या मदतीने संपूर्ण भारत व भारतातील सर्व लोकांचे प्रकृती परीक्षण या अभियानासाठी सर्व भारतातील आयुर्वेदिक कॉलेज यांना आवाहन करण्यात आलं होतं। या आव्हानाला अनुसरून देश का प्रकृती परीक्षण या अभियानामध्ये जवळपास देशातील 800 पेक्षा जास्त देशातील कॉलेजनी सहभाग नोंदवला आणि आम्हाला सांगायला अत्यंत आनंद होतोय की जत सारख्या दुर्गम भागातील नुकतेच चालू झालेले BAMS कॉलेज यांनी देश का प्रकृती अभियानामध्ये पूर्ण सहभाग घेतला आणि 75,000च्या वर लोकांची प्रकृती प्रशिक्षण केली आणि संपूर्ण भारतामध्ये या अभियानात दुसरा क्रमांक पटकवला। विशेषतः आमच्या कॉलेजचे प्रिन्सिपल डॉक्टर प्रदीप भोसले, डॉक्टर योगेश जिरंगलीकर, डॉक्टर धनंजय खोत या सर्वांनी 100% सहभाग तसेच यामध्ये भाग घेतलेले सर्व विद्यार्थी यांना मनापासून धन्यवाद देतो। माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या संकल्पनेतून भारतातील प्रकृती कशी असेल आणि त्याच्यावर काय ट्रीटमेंट आयुर्वेदिक पद्धतीने देता येईल, एक अत्यंत उपयुक्त असा कार्यक्रम त्यांनी राबवला। नुकत्याच मुंबईमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात भारतामध्ये शांताबाई शिवशंकर आरळी आयुर्वेदिक हॉस्पिटल आणि कॉलेज जत यांनी दुसरा क्रमांक पटकावल्याबद्दल आपले देशाचे आरोग्यमंत्री माननीय जाधव साहेब आणि महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री माननीय प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न झाला आणि पुनश्च एकदा सर्व आमच्या शांताबाई शिवशंकर आरळी आयुर्वेदिक हॉस्पिटल आणि कॉलेज जत आयुर्वेदिक महाविद्यालयातील प्रिन्सिपल, डॉक्टर, विद्यार्थी, कर्मचारी यांचे मनापासून हार्दिक अभिनंदन। धन्यवाद। नमस्कार। भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून आणि आयुष डिपार्टमेंट भारत सरकार यांच्या मदतीने संपूर्ण भारत आणि भारतातील लोकांची प्रकृती परीक्षण या अभियानासाठी सर्व भारतातील आयुर्वेदिक कॉलेजेस यांना आवाहन करण्यात आलं होतं। या आव्हानाला अनुसरून देश का प्रकृती परीक्षण या अभियानामध्ये जवळपास 800च्या वर देशातील BAMS कॉलेजनी सहभाग नोंदवला आणि आम्हाला सांगायला अत्यंत आनंद होतोय की जत सारख्या दुर्गम भागातील नुकतंच चालू झालेलं BAMS कॉलेज यांनी देश का प्रकृती परीक्षण या अभियानामध्ये पूर्ण सहभाग घेतला आणि 75,000च्या वर लोकांच्या प्रकृतीची परीक्षण केली आणि म्हणून भारतामध्ये संपूर्ण भारतामध्ये या अभियानामध्ये दुसरा क्रमांक पटकावला। विशेषतः आमच्या संस्थेचे प्रिन्सिपल डॉक्टर प्रदीप भोसले आणि त्यांची सर्व टीम, याच्यामध्ये डॉक्टर जिरंगलीकर, डॉक्टर खोत या सर्वांचं 100% सहभाग आणि या प्रकृती परीक्षण अभियानामध्ये भाग घेतलेले सर्व विद्यार्थी यांना मी मनापासून धन्यवाद देतो। माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांच्या संकल्पनेतून भारताची प्रकृती कशी असेल आणि त्याच्यावर काय ट्रीटमेंट आयुर्वेदिक पद्धतीने देता येईल हा एक अत्यंत उपकृत असा कार्यक्रम त्यांनी राबवलेला आहे। नुकत्याच मुंबईमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात भारतामध्ये दुसरा क्रमांक पटकावल्याबद्दल आपले देशाचे आरोग्यमंत्री माननीय जाधव साहेब आणि महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री माननीय आंबेडकर साहेब यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न झाला आणि पुनश्च एकदा सर्व आमच्या शांताबाई शिवशंकर आरळी आयुर्वेदिक कॉलेज आणि हॉस्पिटल येथील विद्यार्थी, कर्मचारी, डॉक्टर, प्रिन्सिपल या सर्वांचं मनापासून हार्दिक अभिनंदन। धन्यवाद।